रुद्रा कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत गावरान पद्धतीने काळं चिकन। चला तर मग रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच अद्रकचा तुकडा, भाजलेले कांदे, भाजलेले खोबरं आणि अर्धा टोमॅटो भाजलेला। त्यानंतर थोडेसे खोबरे घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत किंवा ठेचून सुद्धा घेऊ शकतो। त्यानंतर अर्धा इंच अद्रकचा तुकडा, लसूण आपण त्यामध्ये टाकणार आहोत। कोथिंबीर। आता हे ओबडधोबड बारीक करायचं आहे या पद्धतीने। आता आपण हे काढून घेऊया। त्याच भांड्यामध्ये आपण भाजलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व टाकून बारीक करून घेणार आहोत। टोमॅटो असल्यामुळे त्याला पाणी टाकायची गरज नाही। मसाला बारीक करून घेतला आहे। कुकर मध्ये आपण 3 चम्मच तेल टाकायचं आहे। मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे आणि ते आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत। चिकन स्वच्छ पाण्याने धुवून हळद आणि मीठ टाकून आपल्याला थोडा वेळ ठेवायचं आहे। त्यानंतर आपण ते चिकन फ्राय करून घेणार आहोत। चिकन हाताने हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। 1 ग्लास पाणी टाकून पाणी गरम होत आहे। पाणी गरम झालं तेच पाणी आपण चिकन मध्ये टाकून घेणार आहोत। कोल्हापुरी काळा मसाला घेतला आहे, अंबरी मसाला, धनेपूड पावडर आणि लाल तिखट। पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे। त्यानंतर ठेचून घेतलेला अद्रक, लसूण आणि खोबरे टाकून घेतला आहे। त्यानंतर मिक्सर मध्ये वाटून घेतलेला आपण मसाला टाकून घेणार आहोत। या पद्धतीने चिकन शिजलं आहे। मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आता बाकीचे मसाले टाकून घेतले आहे, हेही चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाल्याला चांगले तेल सुटले आहे। आता आपण कुकर मधले चिकन त्यामध्ये टाकून घेऊया।
पाणी तुम्हाला जर अजून ऍड करायचं असेल तर गरम करून टाकायचं आहे. छानशी तरी आली आहे. त्यानंतर कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तीन 4 मिनिटे चांगलं शिजू द्यायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.